क्षमा सांगतोय मी. काय सांगतोय? क्षमा. तो ब्राह्मणाने पैज लावली, नाथांना राग आणायचा. तो यवन गंगेच्या काठावरती उभा राहिला. नाथ गंगेमध्ये गेले, बाहेर आले स्नान करून. यानं पाण्याचा तोबरा भरून ठेवला तोंडामध्ये, पचकन थुकला नाथांच्या अंगावरती. नाथ म्हटले श्रीहरी. पुन्हा पाठ मोरे झाली, गंगेत गेले. पुन्हा नाथ बाहेर आले. यानं पुन्हा तोबरा भरलेला नाथांच्या अंगावरती पचकन थुकला. 10, 12, 15, 20, 50 वेळा झालं. असं 100 वेळा झालं. पण नाथांनी एका शब्दाने त्याला कधी एक शब्द उच्चारला नाही. नाथ बोललेच नाही काय त्याला. त्याचा घसा कोरडा पडला, थुका संपला, पाहणा तोंडातली लाळच संपली, घसा शुष्क झाला, कोरडा झाला. आणि नाथांच्या चरणावरती ताटांग दंडवत केला. म्हटलं नाथ मुझे क्षमा करो, मुझसे अनंत अपराध हो गए, मैंने 100 बार आपके ऊपर थूक दिया, मुझसे अनंत अपराध हो गए, मुझे क्षमा करो, मैं बहुत बड़ा पापी हूं है नाथ. नाथ महाराज म्हटले अरे अरे पगले, ऐसा मत कर, वेड्यासारखा काय करतोस. तो म्हटला मी पापी आहे, मी तुमच्यावरती 100 वेळा थुंकलो. नाथ म्हटले 100 वेळा थुकला तू पापी नाही. आतापर्यंत मला तुझ्यासारखा पुण्यात्मा कोणी भेटला नाही. तुझ्यासारखा पुण्यवान पुरुष माझ्या आयुष्यात मला पूर्वीच भेटायला पाहिजे होता. तू पापी आत्मा नाहीये, तू पुण्य आत्मा है. आप कौन सी मिट्टी के बने हो नाथ, क्रोध आपको आता ही नहीं. मैंने ये तो सिर्फ बीड़ा बिठाया था आपको क्रोध आने के लिए, आपको क्रोध लाने के लिए. तुम्ही कोणत्या मातीचे तयार झाला था, मी विडा उचलला तुम्हाला. अच्छी बात हुई, ये विडा पुण्य का विडा आहे, हा पुण्याचा विडा आहे. तुझ्यासारखा पुण्यात्मा मला पूर्वीच भेटायला पाहिजे होता. तू म्हटला मी पापी आहे. नाथ म्हटले का तोंडावरती होतो, तू पापी नाहीस, तुझ्यासारखा महात्मा मी कधी बघितला नाही. काय कारण? नाथ महाराज म्हटले अरे माझ्या पुण्याने मी एकदाच रोज गंगेचं स्नान करत होतो, तुझ्यासारख्या पुण्यात्म्याचं दर्शन झालं. आज एका दिवसात मला 100 वेळा गंगेचं स्नान झालं. क्षमा, दया, क्षमा ज्यांचे अंगी, अजून कोणते गुण असायला पाहिजेत आणि कोणते नसायला पाहिजेत. जे नसायला पाहिजेत ते लोभ, अहंता, नये, मना, जगी विरक्त तोची जाणा, विरक्ती नाम वैराग्य. तैसे ऐहिकाचे का स्वर्गीचे भोग पायी झाली असो, इच्छेचे परी भोगावे हे नरूचे जगा माझी. अंगामध्ये शक्ती सामर्थ्य असताना, भोग भोगण्याची इच्छा असताना, भोग प्राप्त असताना देखील भोगाला लात मारले, याला म्हणतात वैराग्य. ते वैराग्य तुमच्याकडे आहे. त्या वैराग्याच्या जोरावरती तुम्ही इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये सुखी असता. त्याचं कारण शुद्ध ज्ञान तुमच्या मुखामध्ये आहे. शुद्ध ज्ञान म्हणजे काय? शुद्ध ज्ञान म्हणजे जसा परमात्मा आहे तो तद स्वरूपानं प्रतीतीला येणं, हे शुद्ध ज्ञान आहे. बाकीचं काल्पनिक आहे, खोटं आहे, मिथ्या आहे, अनाठाई आहे. हा मिथ्या पसारा मागे सारा आणि जगाच्या कल्याणासाठी कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. काठी उगना ज्ञानेश्वर
विरक्त जन जगी 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 विरक्त पंकज महाराज या रागातून आपल्याला सनई वाजून दाखवणार. वाह
मिथ्या कल्पना मागे सारा. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी मिथ्या कल्पना कशा असतील हो? जर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे राजे, ज्ञानाचे देव, ज्ञानाचे गुरु, ज्ञानाचा अवतार, त्यांच्या ठिकाणी मिथ्या कल्पना कशा असतील? माऊली कसे? मग महाराज म्हणणं काय मुक्ताईंचं ते तर सांगा. अहो मुक्ताईंचं म्हणणं असं आहे की माऊली, जगाच्या ठिकाणी मिथ्या कल्पना आहेत त्या बाजूला सारा. त्यांना कळेच ना, वास्तविक पाहता हा महाविष्णूचा अवतार आहे, सखा माझा ज्ञानेश्वर. वास्तविक पाहता निवृत्तीनाथ सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. सोपानदेव म्हणजे सामान्य सोपान नावाचा व्यक्ती नाही, ब्रह्मा सोपान तो झाला, फक्त आनंद वर्तला. या जगाला कळत नाही तुम्ही ईश्वराचे अवतार आहात, पण जनकल्याणासाठी संत भूमिकेतून अवतीर्ण आलेला आहात. म्हणून जगाच्या ठिकाणच्या मिथ्या कल्पना मागे सारा. ते काम करण्यासाठी ताटी उघडा. ते काम करताना लोक त्रास देतील तुम्हाला, संन्याशाची कार्टी म्हणतील, तोंड पाहिली तर विटाळ होतं म्हणतील, पण तुम्ही तुमचं अस्तित्व सोडू नका. जगाने किती अपराध केला, जगाने किती छळ अन्याय अपराध केला, तर तुम्ही कोण आहात? तुम्ही संत आहात. संत कोणाला म्हणतात? जगाचे अपराध सहन करतो त्याला. कशावरून? तुमच्याकडे दया आहे, तुमच्याकडे क्षमा आहेत. या लक्षणाने समाजावरती या गुणांचा वर्षाव करा, या लक्षणानं समाजाला क्षमा करा, माफ करा, कारण तुम्ही संत आहात. आज एका संत सद्गुरू, गुरुनाम गुरु, प्रातस्मरणीय ब्रह्मलीन मोठे बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या अभंगाचा निरूपण करण्याचा विचार केला, प्रयत्न केला. मुद्दामहून मी अट्टहास केला की याच अभंगावरती बाबांच्या पुढे च्या मंदिरात केलं होतं. आज बाबांच्याच पुढे पुन्हा एकदा या अभंगावरती निरूपण करण्याचा प्रयत्न केला. ही माझी बाबांना श्रद्धांजली आहे, माझ्या श्रीगुरूंच्या चरणी ही माझी अंजुळी आहे. तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एक हा सप्ताह म्हणजे सप्ताह कसं म्हणते, 3 दिवस आहे ना. अरे पण हे वातावरण काय केलं असं वाटतं इथे एक महिनाभर कार्यक्रम चालू आहे आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. इतकी सगळी संगीत रत्न, इतके सारे गायनाचार्य सगळे, आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं आहे? आपली माती आपली माणसं. सगळे धुळे जिल्ह्यातले, सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. नाहीतर मला रोज कौतुक करावं लागतं, पण एक असतो सोलापूरचा आणि एक असतो कोल्हापूरचा. पण आज सगळं धुळामाश आहे, सगळं धुळे. खूप छान मृदंगाचार्य हरिभक्ती परायण यज्ञेश महाराज, या दादाच काय नाव, महेश महाराज. खूप तुमचं किती कौतुक करावं मी. रोजच आमच्या पुढे एक सम्राट येतो, कधी कृष्णा वाजवतो, कधी भरत वाजवतो, कधी युवराज चांदर वाजवतो, कधी वेगवेगळे कागदे वाजवतात. आळंदीत तर रत्नच आहेत सगळे. महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रातल्या वारकरी गुणीरत्नांसाठी खूप सोन्याचे दिवस आहे आणि त्यांनी इतके परिश्रम घेतलेले आहे. आत्ता तुम्ही आळंदीत चला, मी परवा आळंदीत पुण्यातनं आलो, मी कानिपनाथ गडावरून. आळंदीत पहाटे 3 वाजता इंद्रायणीच्या घाटावरती किमान 1000-1500 पखवात प्रॅक्टिस करत होते मुलं. हे परिश्रमाचं फळ आहे. यज्ञेश एवढा तयार झाला या इतक्या कमी वयात. अजून 25 पण नसेल तुझं, हां 24. हां मला अंदाज आला, चेहरा सांगतो ना तुझा. एवढं खूप सुंदर. आणि गायक काय हो महाराज, तुम्ही किती भावपूर्ण गाता. हां तुम्हीच काय, खूपच अपराध, कमाल. तुमचं किती कौतुक करावं. आणि तुमच्या पाठीमागे वा वा, खूप. योगेश महाराज, दुसऱ्याला मोठा म्हणवणारा खरा मोठा असतो महाराज. क्वालिटी मलाही कळते. मी पक्का तुमच्यातलाच. मी संस्थेच्या परंपरेतला आहे. 2001 साली संस्थेच्या कीर्तन परीक्षेत माझा पहिला नंबर आलता कीर्तन परीक्षेमध्ये. तेव्हापासून मी फिरतोय आता, पण पक्का तुमच्यातच होतो. याच्यातल्या बऱ्याच लोकांनी मला, महाराजांनी बघितलं असेल, तुमच्याकडे कोठी होती ना, कोठीच होती ना संस्थेत. रोज माझी संध्याकाळची माऊलीची गवळण एक अभंग संस्थेच्या भजनात बुवांच्या पुढे असायचं. मारुती बुवा मला म्हणजे हे मंग्या म्हण. आणि बुवांनी माझं कीर्तन ऐकलं मंदिरात. मंदिरात कीर्तन झाल्यानंतर बुवांनी मला बोलवलं
मंदिरातले कीर्तन खूप. आज माझ्या आवाजाला काहीतरी फॉल्ट झाला, माझा घसा कोरडा पडला, काहीतरी स्मेल होता मध्ये. मग अगरबत्ती होती का काय होतं काही कळलं नाही मला, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मला बुवा म्हटले त्याला बोलून आण तिकडून. नंतर मला तू डॉक्टर का वगे काय बोलू. बुवा म्हटलं हो काय होय आवाज असून एकदम भारी जाम खुश. त्यावेळेला मला असं वाटलं की अरे माझ्या जन्माचं कृतार्थ झालो मी. ऐका नाही, जन्म आले त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. असं सगळ्यांचं कौतुक करतो. या सगळ्या रत्नांसाठी एकदा टाळ्या वाजवा. एवढं वैभव तयार केलंय, खूप छान. आणि सगळ्या गावांना धन्यवाद देतो. कुणी मांड्याची व्यवस्था केली, कुणी भाताची व्यवस्था केली, कुणी कोणती व्यवस्था केली. स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र. पैसे की तो बात ही नहीं यार, ये बहुत साल तक चलेगा. प्रत्येक वेगळ्या गावाला किती छान नियोजन आहे, खूप छान. विनेकरी बाबा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो. सगळे संयोजक त्या कोपऱ्यापासून ते वहीवरती बसलेत ते संयोजक, त्यांच्याकडे लक्ष द्या. जाताना त्यांना भेटा. चोपदार उद्या सकाळी काल्याचं कीर्तन आहे ना. असं वाटतं मला कीर्तन संपूच नाही, पण मला वाटतं की उद्या सकाळी चालू करायचं, म्हणून आता संपवलं पाहिजे. एकदम मोठ्या प्रेमानं भजन करूया. या बाळाला धन्यवाद. कुणाचा हा? तुमचा आहे. मला कौतुक वाटायला लागलं, महाराजांचे मुलं पण कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतात. आता हे वैशिष्ट्यच नाही. आता 2025 मध्ये किती भाऊ त्याला दृष्ट काढ लागेल ना. दृष्ट काढा त्याची बरं का, दृष्ट काढा. त्याला सगळ्यात जास्त दृष्ट माझीच होणार आहे बरं का. आणि तुमची वहीन त्याला जरा काळा टीका लावून द्या. त्याला किती छान आतापर्यंत जसाच चेहरा आहे तसाच आतापर्यंत, थकवा सुद्धा आला नाही. काय मागच्या जन्माचं पुण्य केलं असेल. हा मोठा सत्पुरुष असणार आहे मागच्या जन्मातला, खरं सांगतो तुम्हाला. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा
फेटा पण सांगतो, बस झालं म्हणतो आता. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सगळे यूट्यूब चॅनल आहेत, सगळ्यांना शुभेच्छा. मुलं खूप ऐका ऐका ऐका, थांबा ना, कुठं चालले तुम्ही? थांबा थांबा. सगळ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. या विद्यार्थ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. या काळात, या वयात तुम्ही या विचारांवरती, या वाटचालीवरती आहात. तुमच्या जीवनाचे निश्चित कल्याण होणार आहे. आणि या सगळ्या वरखेडी गावच्या उपनगरातल्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना चांगले संस्कार लावावे वाटत असतील तर अशाच एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी या मधल्या गॅपमध्ये शिबिर आयोजित करून आपल्या मुलांना संस्कार द्या, एवढी विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली खाली बस. विठ्ठल जय जय हरी बोले अपराध महाराज तुम्ही सिद्धाराय विचारला अपराध महाराज क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धाराय जोग महाराज की